ॐ नमो देवे महादेवै शिवायै सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणता स्मता। आणि त्याच्या अगोदर आपण गणपतीचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आता आपण जे हे कार्य हातात घेतलेलं आहे की दुर्गा सप्तश्लोकीचा अर्थ समजावून घेणं, त्याचं काय महत्व आहे ते समजावून घेणं, तर ते निर्विघ्नपणे पार पडू दे असे ते गणरायाची मी प्रार्थना करते। आणि आपण आपल्या ह्या गोष्टीसाठी म्हणजे सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र, सप्तश्लोकी याचा अर्थ 7 श्लोकच याच्यामध्ये फक्त आहे आणि त्या 7 श्लोकाद्वारे दुर्गा देवीचं महात्म्य त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे मला जे समजलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते। अश्विन आता खरं म्हणजे नवरात्र होऊन गेलंय, पण अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होतं आणि या काळात शरद ऋतू असतो, म्हणूनच आपण त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतो। तसं बघितलं तर नवरात्र हे सगळ्यांच्या कुटुंबामध्ये अत्यंत महत्वाचा कुलाचार असं मानला जातो, कुलधर्म केले जातात आणि ह्या गोष्टी अगदी कटाक्षानं केल्या जातात। कारण कुलदेवी ही जी आहे ही आपल्या संपूर्ण कुळाची, त्या आपल्या संपूर्ण घराण्याची देवी असते आणि ती प्रसन्न असेल तर ते संपूर्ण कुळ, ते संपूर्ण घराणं, ते सर्व कुटुंब हे सगळं सौख्यामध्ये नांदतं आणि म्हणून या देवीचे कुलाचार, कुलधर्म हे अगदी कटाक्षानं केल्या जातात असं याच्यामध्ये भावना आहे। यात आणखीन एक अशी गोष्ट आहे की आपण रोजच्या पूजेमध्ये सुद्धा रोज देवीची पूजा करत असतो आणि त्या देवी देवतांचं, आता ह्याच्यामध्ये फक्त देवीच असं नाही आहे, नवरात्रामध्ये सगळ्या देवांना सुद्धा नवरात्र घातलं जातं। त्या नवरात्रामध्ये सगळे देव त्या देवाऱ्यामध्ये तसेच स्थापित केलेले असतात। त्या देवांचं प्राबल्य किंवा त्यांचा प्रभाव आणखीन वाढावा, त्यांचं आपल्यावरती कृपा छत्र असावं, काही दुष्ट शक्तींपासून आपल्या कुळाचं संरक्षण व्हावं आणि ह्या हेतू धरूनच प्राचीन वाङ्मयामध्ये ऋषी मुनींना स्फुरण पावलेले विचार ग्रंथबद्ध केले जातात आणि हे ग्रंथबद्ध केलेले विचार आपण वाचन करतो, त्याचा अभ्यास करतो आणि आपण आपले जीवन सुखशांतिमय करण्याचा प्रयत्न करतो। ह्याचाच एक भाग म्हणून या नवरात्रामध्ये सप्तशती हा ग्रंथ जो आहे त्याचं वाचन घराघरामध्ये केलं जातं। सप्तशतीचा पाठ केला रोज एक वेळा वाचन करणारे आहेत, काही जण चढत्या क्रमानं वाचन करणारे आहेत, म्हणजे पहिल्या दिवशी 1 पाठ, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, असं 9व्या दिवशीपर्यंत 9 पाठ, म्हणजे त्या दिवशी 9 वेळा ते सप्तशती वाचले जाते असंही ग्रंथाचं वाचन करणारे लोक आहेत। हा मूळ ग्रंथ सगळा संस्कृतमध्ये आहे आणि त्यामध्ये 700 श्लोक बद्ध केलेले, 700 श्लोकांचं हे सप्तशती आहे। मार्कंडेय ऋषींनी या ग्रंथाची रचना केली आहे। देवी आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झालं आणि सुमेध ऋषी, राजा सुरथ आणि समाधिवाणी यांना त्यांनी हे सांगितलेलं आहे। दैवी शक्ती, असुरी शक्ती या समाजात नांदतच असतात। आपण बघतो की काही माणसं अगदी सात्विक गुणांनी युक्त असतात, दैवी शक्तीचं प्राबल्य त्यांच्याकडे असतं, पण काही माणसं जात्याच असुरी गुणांचे असतात, म्हणजे त्यांचं साधं वळण सुद्धा अगदी असं मगरुरीचं असतं किंवा एखाद्याला दुखवण्याचाच त्यांचा हेतू असतो, म्हणजे अशा तऱ्हेचे असुरी विचार त्यांच्यामध्ये असतात। समाजामध्ये ह्या प्रवृत्ती आपल्याला दिसतात। दैवी आणि ते लोक काय करतात, असुरी शक्ती असणारे, ऐशिरी प्रवृत्ती असणारी की दैवी शक्तींना त्रास देण्याचं काम हे लोक करत असतात। पण सत्यनिष्ठ असणारी जी दैवी शक्ती आहे आणि तिचाच नेहमी विजय, आपण सुभाषित म्हणतो सत्याचा नेहमी विजय होतो, सत्यमेव जयते। म्हणजे जरी कितीही असुरांनी जरी अगदी धुमाकूळ घालायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांचा असत्यतेच्या ह्याच्यावरती त्यांचं सगळं रचलेलं असल्यामुळं त्यांचा नाश होतो आणि त्यांचा जय होत नाही। म्हणजे दैवी शक्ती जी आहे त्यांचाच नेहमी विजय होणार आहे, हे आपण आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे।
कारण प्रत्येक कर्माचं अव्यक्त फळ प्राप्त होत असतं. आता असुरी शक्ती असणारे लोक, त्यांचे कृत्य जे आहेत त्या कर्माचं फल त्यांना तसंच असणार, कारण त्यांचं प्राबल्य तसंच आहे. कर्मसिद्धांतानुसार आपण केलेल्या कर्माच्या प्रारब्धानुसार आपल्याला फळ मिळणार आहे. म्हणून आपण आता सध्या काय करायचंय, आपण असुरी मार्गाने जातच नाहीये, आपण सगळे दैवी शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आपण प्रत्येक पाऊल जे टाकणार आहोत ते सन्मार्गाने टाकायचं. आपले आचार, विचार आणि उच्चार हे आपण सात्विकच ठेवायचे. आता या नवरात्रामध्ये काही नियम पाळले जातात, की उपवास करतात. म्हणजे काय, तर देवीच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त राहायचं, पायामध्ये चप्पल सुद्धा घालायचे नाही. याचा अर्थ आपण शुद्ध पावित्र्यानं राहायचं आहे. म्हणजे आपले ह्या सगळ्या बरोबर उच्चारण सुद्धा आपल्या मुखातून वाईट शब्दांचं होतं उपयोगी नाही. आपले विचार सुद्धा सद्विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजेत. ही सगळ्या गोष्टी या नवरात्रामध्ये आपण करायच्या आहेत आणि असे सात्विक भाव आपल्यामध्ये यायला पाहिजे. आता हे जे आपण स्तोत्र बघणार आहोत हे भगवान विष्णू व शिवशंकर भगवान यांच्या मुखातून निघालेला ते नारी रूप जे आहे तेजस्वी, ती दुर्गा माता प्रगट झालेली आहे. असुर जेव्हा खूपच मातले होते आणि त्या असुरांचा, दैत्यांचा संहार करण्यासाठी जी एक शक्ती नारी रूपामध्ये, स्त्री शक्तीमध्ये निर्माण झाली, तीच म्हणजे दुर्गा शक्तीवर. आणि हे दुर्गा शक्ती जी आहे तिचंच वर्णन तिने कशी लढली आहे त्या असुरांबरोबर ते दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि त्याच संक्षिप्त रूप म्हणजे अगदी थोडक्यात 5 श्लोकामध्ये त्यांनी हे सप्त 7 श्लोकामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. जर समजा सप्तशतीचा पाठ जर आपण केलेला असेल, त्यामुळे आपल्याला आपोआपच आध्यात्मिक शक्ती प्रदान होते, आपल्या सर्व संकटांपासून रक्षण होतं. तसंच या स्तोत्राच्या पठणानं सुद्धा, कारण आपल्याला मी श्री सुक्ताच्या फलश्रुतीच्या वेळेस सांगितलेलं आहे की माणूस प्रत्येक गोष्ट केली की त्याचं फळ काय मिळणार आहे याची आधी अपेक्षा करत असतो. तसं ह्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. कोणतं, की आपल्याला ती आध्यात्मिक शक्ती प्रदान करते आणि सर्व संकटांपासून आपल्याला रक्षण करते. आणि तिचंच वर्णन आणि तिच्या सामर्थ्याचं गुणगान मार्कंडेय ऋषींनी या सप्तशती ग्रंथात केलेलं आहे. आणि त्या ग्रंथातील एक श्लोक म्हणजे एक मंत्र आहे. म्हणून वाचन जमले नाही तरी निदान श्रवण तरी करावे असं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा वाचायला जमणार नसेल तर निदान म्हणून कोणाकडनं तरी तो पाठ करून घेतात घरामध्ये, की निदान त्या प्रत्येक 700 मंत्र आपल्या घरामध्ये म्हटले जातील म्हणून एखादा पाठ करून घ्यायला सुद्ा हरकत नाहीये. म्हणजे काय होतं, मनुष्याच्या सर्व पीडा आणि आपल्या मनातील दुष्ट राक्षसी विचार या पठणाने नाहीसे होतात. म्हणजे आपल्या अवतीभोवती जर दुष्ट शक्ती असतील तर त्या पण नाहीशा होतील. आपल्या मनामध्ये जर वाईट विचार असतील, राक्षसी वृत्ती असेल, राक्षसी विचार असतील, तेही नाहीसे होतील. म्हणून नवरात्रात तरी निदान हे 7 श्लोक असलेलं दुर्गा स्तोत्र देवी उपासनेमध्ये नित्य नियमानं म्हणजे 9 दिवस तरी वाचावं. हे स्तोत्र काय आहे, तर हे स्तोत्र म्हणजे शिव आणि पार्वती यांच्यातला संवाद आहे. जेव्हा माता पार्वतीने जगदंबेची विविध रूप 9 दिवस धारण केली तेव्हा त्या शंकरांनीच त्या भगवतीलाच प्रश्न केला की या घोर कलियुगामध्ये तुझी उपासना भक्तांनी करावी तरी कशी बरे, असा प्रश्न शंकरांनी प्रत्यक्ष त्या भगवती देवीला विचारला. आणि म्हणून पहिलाच जो श्लोक आहे, आता आपल्या श्लोकाकडे येऊया, स्तोत्राकडे येऊया. पहिलाच श्लोक त्यांनी म्हटलेला आहे तिथं, अथ सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र श्री दुर्गा माता नमः शिव उवाच. शिव म्हणजे शिवशंकर, शिवांनी म्हटलेलं आहे. शिव म्हटले काय, त्यांनी विचारलं, देवी त्वं भक्त सुलभे सर्व कार्य विधायिनी कलौ हि कार्य सिद्धार्थम उपायम ब्रूहि यत्नतः. म्हणून त्यांनी पहिलाच प्रश्न शिवानी तिला विचारलाय की हे देवी, हे भगवती, की ह्या घोर कलियुगामध्ये अनेक वाईट दुष्ट प्रवृत्ती, असुर, वाईट विचार, ह्या सगळ्यांनी लोक
ग्रासून गेलेले आहे. त्यामुळं हे तुझे जे भक्त आहेत त्यांनी तुझी उपासना कशी करावी, म्हणून सुरुवातीच्याच या श्लोकामध्ये भक्तपणा त्यांनी म्हणतायत की महादेव म्हणतायत की ते तू त्यांना सहजपणे सर्व कार्य विधायिनी, म्हणजे तू सहज त्या तुझ्या भक्तगणांचे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतेस, त्यांना उत्तम यश प्रदान करतेस. मग हे देवी, आम्हा भक्तगणांना तू प्रसन्न व्हावीस, जीवनातील नानाविध संकटे निवारणासाठी, पीडा भयहारण करण्यासाठी कोणते उपाय करावेत, उपासना करावी कोणती, हे तूच मार्गदर्शन कर. उपायम ब्रूहि यत्नतः, म्हणजे तूच आम्हाला सांग की काय करू, कोणता उपाय करू आम्ही, की जेणेकरून तू आम्हाला प्रसन्न होशील. कारण आपण जर तिची म्हणजे फक्त हेच नाही, देवीची कोणतीही उपासना केली तरी ती आपल्या भक्तांना त्यांच्या संकटातून निवारण करणारच आहे, संकट हरण ती करणारच आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष शिवशंकर तिला विचारतायत की भगवती, तुझी कोणत्या प्रकारे उपासना करू की जेणेकरून तू त्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. असा हा पहिला श्लोक त्यांनी दिलेला आहे. दुसरा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये देवी म्हणते, देवी उवाच, पहिल्या श्लोकामध्ये शिवांचा प्रश्न आहे, तू सांगा मला, तू तर कारण सर्व कार्य सिद्धीस नेण्यासाठी, सर्व विघ्न निवारण करण्यासाठी तू त्या भक्तांच्यासाठी येतेस धावून, पण मग त्या हे सगळं सिद्धीस नेण्यासाठी कोणता उपाय करावा तूच सांग. ब्रूहि यत्नतः, तूच प्रयत्न करून सांगा, मला मार्गदर्शन कर. दुसऱ्या श्लोकामध्ये देवी सांगते, देवी उवाच, शृणुदेव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्ट साधनम मया तवैव स्नेहेन आप्यंबा स्तुती प्रकाशते. देवी म्हणते, भोलानाथ पतीच आहे, ते म्हणती, हे भोलेनाथा, या कलियुगामध्ये माझे अमृत मधुर नामस्मरण, ती म्हणते, शृणुदेव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्ट साधनम, सगळ्या कलांमधलं सगळ्यात योग्य साधन कोणतं आहे, तर कोणता, मया तवैव स्नेहेन आप्यंबा स्तुती, अंबा स्तुती, स्तुती म्हणजे तिचं नामस्मरण, तिचं नामस्मरण करायचंय, म्हणजे अमृत मधुर असं नामस्मरण, सदैव चिंतन, हाच एक एकुलता एकच माझी प्राप्ती करून घेण्याचा उपाय म्हणून सांगितलं. कलियुगामध्ये माझी जर भक्ती करायची असेल तर माझं नामस्मरण, सदैव चिंतन हाच एकमेव उपाय आहे, असं त्यांनी सांगितलं. देवी अंबेच्या स्तुती स्तोत्रांमुळे भक्तगणांच्या मनामध्ये भक्ती प्रकाशाचा, त्यांनी तर एक प्रकाशते, अंबा स्तुती ही प्रकाशते, प्रकाशते म्हणजे काय होतंय, तर त्या योगानं भक्तगणांच्या मध्ये भक्तीचा उदय होतो, भक्तीचा प्रकाश उजळून निघतो. बघा, आपण 4 दिवस जर सलग एखादा गोंधळ किंवा जोगवा त्या कार्यक्रमामध्ये ऐकलेला असेल तर 5व्या दिवशी आपोआप आपण त्याच्यातले 1-2 ओळी सहजपणे म्हणायला शिकतो. म्हणजे काय झालं, आपल्या मनामध्ये सतत त्या शब्दांची उजळणी झाली आणि ते उजळणीचे शब्द प्रकाशात आले, म्हणजे काय, उदयाला आले आपल्या मुखातून. म्हणून त्यांनी म्हटलेलं, तिने सांगितलं की स्तोत्र पठतानं इष्ट देवता प्रसन्न होतेच, म्हणजे आपोआप श्रद्धा जागृत होते, प्रकाशाचा, भक्ती प्रकाशाचा उदय होतो आणि वासनेचा लय होतो आणि आपल्या अशा स्नेहार्द्र वागण्याने, स्तोत्र पठणाने ती देवता आपल्यावरती प्रसन्न होते. म्हणून सर्वेष्ट साधनम, सर्व इष्ट साधनम, म्हणजे सगळ्यात योग्य इष्ट देवता, इष्ट देवता प्रसन्न होण्यासाठी कोणतं साधन आहे. आता ही देवता म्हणजे ही देवी, जगदंबा, भवानी, भगवती, अनेक नाव आहेत तिला. तर त्या देवीला प्रसन्न करण्यासाठी तिचं नामस्मरण करणं आणि तिची स्तुती स्तोत्र गाणं. म्हणून आपण सुद्धा काय केलेलं होतं की नवरात्रामध्ये आपण 9ही दिवस आपल्या बाकीच्या उपासना थांबवून फक्त देवी उपासना रोज करायची असं सांगितलं होतं. आपल्याला आवडती आपल्या कुलदेवतेची, आपल्याला आवडेल ती कोणतीही देवी उपासना करा असं का सांगितलं होतं, कारण त्या उपासनेमुळे आपल्या मुखातून आपोआपच स्तोत्र पठण केलं जाणार होतं, नामस्मरण, चिंतन, अध्ययन केलं जाणार होतं आणि त्या योगानं आपल्याला ती देवी
प्रसन्न होणार होती, आपली इष्टदेवता आपल्यावरती प्रसन्न होणार होती. आता हे झालं पहिल्या प्रश्न आणि उत्तर आहे. शंकराचा प्रश्न, देवीचं उत्तर आलं. आता प्रत्यक्ष ते स्तोत्र आहे. प्रत्यक्ष स्तोत्रामध्ये 5 श्लोक आहेत. हे 2 श्लोक वरचे वेगळे आहेत आणि त्यामुळे पुढचे जे 7 श्लोक आहेत ते आपण जेव्हा बघायचे आहेत. दुर्गा देवी स्तोत्राचा पाठ करण्यासाठी देवी सांगते, म्हणजे आता काय करायचंय, कसं करा तुम्ही, की या अंबेची स्तुती कशी करा, तर ती पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलंय की यात भक्ती आणि शक्ती यांच्यातला अतूट संबंध आपल्याला दिसून येतो. म्हणजे भक्ती करणार, शंकर भगवंत सुद्धा भगवती देवीची भक्ती करतायत आणि ही शक्ती देवी काय करते, ते आपल्या भक्ताला म्हणजेच आपल्या शिवशंकरांना प्रसन्न होते. आणि तेच शक्ती भक्तीचं अतूट नातं आपल्यामध्ये सुद्धा आहे. आपण त्या जगदंबेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि म्हणूनच आपण हे दुर्गा स्तोत्र जे आहे 7 श्लोकांचं ते पठण करायचं आहे, ते वाचन करायचं आहे, त्याचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. त्याच्यामधला पहिला जो श्लोक आहे, आता हे स्तोत्र कोणी लिहिलं, कसं लिहिलं ते आता आपण आधी बघायचंय. श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य नारायण ऋषी अनुष्टुप छंद श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता. श्री दुर्गा प्रीत्यर्थम सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोग. हा म्हणजे हे जे श्लोक रचलेले आहेत हे कोणाकोणाच्या मदतीने हे झालेले आहेत, कोणाकोणावर लिहिले गेलेले आहेत. तर नारायण ऋषींनी अनुष्टुप छंदामध्ये या स्तोत्राची रचना केली आहे. अशा या 3 देवता ज्या आहेत, महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती, महा आहेत म्हणजे महान आहेत, ज्यांचं गुणगान गुणवर्णन आपल्याला जास्त प्रकारे करता येतं. अशा या महान गुणांनी युक्त अशा या 3 देवता आहेत. आणि त्या 3 देवता मिळून ही दुर्गा देवी या सगळ्या गुणांनी युक्त झालेली आहे. आणि असं हे 7 श्लोक या दुर्गा देवीच्या नावानं नारायण ऋषींनी अनुष्टुप छंदामध्ये रचलेले आहेत. या स्तोत्राच्या पाठाचा विनियोग करायचा आहे. म्हणजेच काय, तर आपण एक त्या स्तोत्राच्या पठनातून प्रार्थना करायची, देवीला संकल्प करायचा आहे, उद्देश स्पष्ट करायचा. पठे विनियोग दुर्गा पाठे विनियोग. म्हणजे मी तुझा जो पाठ करते तो कशा करता करते देवी, तर माझ्या हातून जर काही चुकलं माकलं असलं तर तू मला क्षमा करायला पाहिजेस, मला असुर शक्तींपासून लांब करायला पाहिजेस, त्यांचा नाश करायला पाहिजे किंवा त्यांचा नाश करण्याची शक्ती माझ्यामध्ये यायला पाहिजे, माझ्या मनामध्ये चांगले विचार प्रवृत्त व्हायला पाहिजे. ही सगळी प्रार्थना, आपला उद्देश त्या पाठीमागचा. समजा एखाद्या संकल्प मनामध्ये धरून जर आपण हा दुर्गा सप्तश्लोकीचा पाठ केला तरी सुद्धा त्याचं फळ निश्चितपणे आपल्याला मिळतं. पण तो उद्देश स्पष्ट करून विनियोग करायचा आहे, म्हणजे संकल्प करायचा, उद्दिष्ट स्पष्ट करून सांगायचं आहे. हे स्तोत्र नारायण ऋषींनी अनुष्टुप छंदात रचलंय. अनुष्टुप छंद सगळ्यांना छान नेहमी म्हणायला येतो, वाचायला सोपा आणि छान ऐकायला पण छान बरं वाटतं असा हा श्लोक म्हणजे छंद आहे. त्याच्यामध्ये वाचन करायला सुद्धा नेहमी छान वाटतं स्तोत्र. आणि या स्तोत्राच्या अर्थातच या 3 देवता मगाशी मी सांगितल्या, महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, आणि यांच्या कृपा या दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्राचा पाठ आपण करणार आहोत. तिचा आशीर्वाद आपल्याला हवा म्हणून या 3ही देवी शक्तींना आवाहन आपण आधी करणार आहोत. 3ही देवी शक्ती मिळून ही दुर्गा झालेली आहे आणि त्या दुर्गा देवीला आपण आता आवाहन करणार. आता तो पहिल्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा, कारण ह्या श्लोकामध्ये आता आपण काय केलं, दुर्गा प्रीत्यर्थम सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोग. आम्ही संकल्प केला की तू आम्हाला प्रसन्न व्हायला पाहिजे, आम्हाला शक्ती प्रदान करण्यासाठी, आमच्यावरती कृपा करण्यासाठी तू प्रसन्न व्हायला पाहिजेस, हे आवाहन आपण तिला केलं. पुढचा श्लोक असा आहे, ओम ज्ञानीनाम अपि चेतांसी देवी भगवती हिसा बलादाकृष्ट मोहाय महामाया प्रयच्छती. तर ह्या श्लोकामध्ये तिला महामाया असा नावाने संबोधलेलं आहे. आता इथं ओम असं सुरुवात आहे, ओम ज्ञानीनाम. ओम हा प्रारंभिक नाद, ओंकार ध्वनी सृष्टीच्या आदिकालापासून हा निगडीत आहे, त्यामुळे याला जास्त महत्व आहे. हा नादध्वनी पवित्र मानला जातो. आपण कुठलंही
सुरू करत असताना नेहमी ओ, म्हणजे त्याचे जे नाद असमंतामध्ये घुमतात, त्या योगानं आपल्या अवतीभोवतीचं वातावरण प्रसन्न होतं. अदृष्ट शक्ती ज्या असतात, दुष्ट शक्ती असतात, त्या सगळ्या तिथून बाजूला जातात आणि वातावरण पवित्र होतं. म्हणून बऱ्याच ठिकाणी जेव्हा काही कार्यक्रम असतात त्यावेळी शंखनाद केले जातात, त्याच्यातून ओंकार ध्वनी आधी केला जातो, ओम असा. म्हणून ओम ह्या शब्दाला सुद्धा इथं महत्व झालेलं आहे, कारण हा पवित्र असा नाद आपण करतो. ओम ज्ञानी नाम अपि चेतांसी, ज्ञानी नाम अपि चेतांसी. म्हणजे इथं असं सांगितलं जातं की महामाया भगवती शक्ती इतकी अद्भुत शक्ती आहे, इतकी अद्भुत देवता आहे की ती ज्ञानी नाम, ज्ञानी म्हणजे विद्वान लोक, ज्ञानी लोक, या लोकांना सुद्धा अपि चेतांसी आपल्याकडं आकर्षित कर. म्हणजे आपोआपच काय होतं, जे ज्ञानी लोक असतात त्यांना या महामायेचं, या जगदंबेचं रूप, तिचे गुण हे त्यांना कळतात, कारण ते विद्वान आहेत, त्यांनी अभ्यास केलेला असतो त्या भगवती देवीचा किंवा त्या श्लोकांचा किंवा तिच्या गुणांचा. मग आपोआपच ते तिच्याकडे आकृष्ट होतात आणि त्या आकर्षित होतात. देवी भगवती ही सहा, म्हणजे ज्ञानी लोकांना सुद्धा ती आपल्याकडे आकर्षित करते. देवी भगवती ही सहा म्हणजे देवी भगवती ही येथे दुष्टांच्या निर्दालनासाठी आहे, म्हणून हिंसा स्वरूप आहे. देवी भगवती सा, ही सा इथं हिंसा असा म्हणजे काय म्हणतात त्याला, अदृश्य असा जो अर्थ म्हणतो आपण त्याच्यात असणारा, तर तो हिंसा असा अर्थ आहे, म्हणजे हिंसात्मक. आता दुष्टांचं निर्दालन करायचंय म्हणून त्यांना काही नुसतं एखाद्या बारीकशा छडीने एक छडी देऊन भागणार आहे का, तर नाही. त्या दुष्टांचं निर्दालन करायचंय, राक्षसांना मारून टाकायचंय म्हटल्यावर आपोआपच तिला त्यांचं निर्दालन करण्यासाठी हिंसा करावी लागणार या भगवती देवीला, आणि त्यामुळं ती तिचं आपलं सामर्थ्य, शक्ती या सगळ्याची विशेषता तिच्यामध्ये इथं दिसते. म्हणून देवी भगवती ही साथी कशी आहे, तर ती शक्ती आणि सामर्थ्यानं युक्त आहे, आणि हिंसा करण्यासाठी सुद्धा तेवढी शक्ती, तेवढी सामर्थ्य तिच्या अंगात आहे. साधा आपल्या घरात एखादी पाल आली, एखादं झुरळ आलं, एखादा उंदीर आला, तरी सुद्धा आपण लगेच सगळेजण थै थै नाचायला लागतो. मग एखादा जो कोणतरी असतो तो, म्हणजे घरात आपल्या असतील कोणी, तर ते म्हणतात नाही नाही थांबा मी मारतो त्याला. ही त्याची हिंसा करण्यासाठी सुद्धा तेवढं सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे, नाहीतर आपण लगेच बाजूला पडतो, हे हे पालाली बाजूला सरका बाजूला सरका. म्हणजे तसं दुष्ट दैत्य सगळे ते मातलेले आहेत, सगळ्या मानव जातीला ते त्रास देत आहेत, आणि त्यांच्यापासून मुक्त करण्यासाठी ही भगवती देवी जी आहे आपल्या सामर्थ्यानिशी, शक्तीनिशी त्यांची हिंसा करण्यासाठी इथं उभी राहिलेली आहे, दुष्टांच्या निर्दालनासाठी. पुढचा जो तिचा ओळ शब्द आहे बलाद कृष्य मोहाय महामाया प्रेचती, इथं तिला महामाया या नावानं तिचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आपल्या हृदयामध्ये सुद्धा ती महामाया, म्हणजे ही महाशक्ती जी आहे ती आपल्या प्रेच्छती आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणजे ज्ञानी लोकांचे हृदय सुद्धा ती आपल्याकडे आकर्षित करते. पहिल्या ओळी ज्ञानी नामपि चेतांसी म्हणते, आणि बळजबरीने ज्ञानी लोकांचे हृदय आपलं म्हणजे बळजबरीनेच ती आपल्या माया रूपाने, आपल्या मायापाशाने, मोहपाशाने त्यांना जाळ्यात अडकवते. म्हणजे त्यांची जरी इच्छा नसेल तरी आपल्या हृदयस्थ असणाऱ्या महामायेची जी शक्ती आहे ती काय करते आपल्याला, तर तिच्याकडे आकर्षित करते. नाही या भगवतीचं स्तोत्र गायलाच पाहिजे, तेवढ्या तर्फेनं आपण तो गोंधळ म्हटलाच पाहिजे, की जेणेकरून आता समाजामध्ये जे गोंधळाचं वातावरण आहे ते नाहीसं व्हावं, म्हणून तरी गोंधळ घातला पाहिजे. पूर्वीच्या काळी एकनाथांची वगैरे भारुड, गोंधळ हे जे प्रकार आहेत, हे काव्य प्रकार हे समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्यासाठी होतं. म्हणजे आपोआपच आपल्या मनामध्ये सुद्धा ती जागृती निर्माण होते, आणि अशा तऱ्हेनं हे माया रूपानं ती आपल्या हृदयामध्ये आहे, आणि ती आपल्याला तिच्या मोहपाशात अडकून टाकते. तिच्याकडं देवीचं आता कोल्हापूरला जेव्हा आता मी होते तेव्हा बघत होते, रोज एक वेगळ्या रूपामध्ये देवी म्हणजे देवीचे रूप असायचं.
वेगळं रूप असायचं, प्रत्येक दिवशी वेगळं. आणि आपोआपच ते रूपडं, तिचं ते सुंदर रूप बघून आपल्याला मोह पडायचा. म्हणजे रोज देवीला, रोज रोज काय जायचंय देवीला, पण नाही, तिचं ते मोहक रूप बघण्याकडं आपलं मन आपोआप आकर्षित व्हायचं. म्हणजे ती आपल्याला आकर्षित करून घेते आहे. आणि आपोआपच आपण तिचे भक्त असल्यामुळे ज्यांना असं आकर्षण वाटतं ते भक्त असतात. ज्यांना काहीच त्याचं वाटत नाही ते तिच्याकडे जात पण नाहीत आणि बघत पण नाहीत. पण ज्यांना हे असं वाटतं त्या मोहमायेनं ती आपल्याकडे त्यांना आकर्षित करून घेते. म्हणूनच या श्लोकामध्ये महामायेच्या रूपात आली आहे. तिचं सामर्थ्य, तिची शक्ती इतकी महान आहे की या महान शक्तीच्या, अद्भुत शक्तीच्या साह्याने ती भक्तांना आपला प्रभाव दाखवते. म्हणून भक्तांनी या श्लोकाच्या पठनानं दुर्गा मातेच्या सामर्थ्याची, शक्तीचे स्मरण करून त्या जगन्नियंत्या देवीची प्रार्थना करायची. आपल्या पहिल्या श्लोकामध्ये आपण तिची प्रार्थना करायची, तिची स्तुती करायची की तुझ्याकडे इतकं सामर्थ्य आहे की तू त्या सगळ्या दुष्टांचं निर्दालन करणार आहेस आणि तुझं ते सामर्थ्य आम्हाला सुद्धा थोडस मिळावं ही अपेक्षा ठेवून आपण तिची प्रार्थना, स्तुती या पहिल्या श्लोकामध्ये आपण करतो. आता पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे, दुर्गे, पुढची थोडीशी चाल, पुढचे शब्द म्हणजे म्हणण्याची ढब वेगळी आहे. दुर्गे स्मृता हरसि भीतिम अशेष जंतो स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभाम ददासी दारिद्र्य दुःख भयहारिणी त्वदन्या सर्वोपकार करणाय सदा चित्ता. दुसरा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये ह्या दुर्गा मातेच्या भक्तांविषयी असणारी तिची करुणा, तिची माया, तिचं प्रेम, दया यांचा विचार आला आहे. म्हणून या श्लोकाच्या पठनाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा हे जे गुण आहेत, दयार्द्रता, प्रेम भावना, माया, करुणा, हे गुण आपल्यामध्ये सुद्धा संक्रमित होतात. म्हणून हा श्लोक इथं या सप्तशती दुर्गा सप्तश्लोकीमध्ये आलेला आहे. दुर्गे स्मृता, स्मृता म्हणजे तिची आठवण करायची. दुर्गे देवी, तुझ्या केवळ स्मरणानं सगळ्या भक्तांच्या मनातील हरसी भीती, हरसी भीती म्हणजे भीतीला हरण होणार आहे, भीतीचा हरण होणार आहे, भीती नाश होणार आहे. भक्तांच्या मनातील भीती नाहीशी होते आहे. आणि अशेष जंतो, हे दुर्गा देवीचा उल्लेख मुद्दाम दुर्गे असा केला आहे कारण ती भक्तांची भीती, चिंता दूर करते. जे अतिशय दुर्ग म्हणजे काय आहे तर अतिशय कठीण असणार, पण ते कठीण असणार अशी जी भीती आहे, असं जे कार्य आहे, असं जे विघ्न आहे ते सगळं दूर करणारी अशी ती आहे. अशेष जंतो, अशेष म्हणजे नाहीशी करते. स्वस्थ स्मृता मतिमती व शुभामदनाची. म्हणून हे देवी, आपल्या भक्तांचं तू सदैव मंगल करणार आहे. मती व शुभांददाते, शुभ म्हणजे मंगल करणारी असतो, नेहमी आम्हाला मंगल देतेस करून, आमच्या सगळ्यांना शुभ फल देणारी अशी तू आहेस. बघा, आपण देवीला ओटी देतो तर परत फळ म्हणून परत ते गुरुजी असतात ते आपल्या पदरामध्ये पुन्हा तो नारळ ओटीत घालतात. एक फूल आणि नारळ असं पुन्हा आपल्याला प्रसाद म्हणून देतात. म्हणजे असं जर प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक भक्ताला फळ देणारी आहे, कारण सदैव ती आपल्या भक्तांचं मंगलच करणारी आहे. स्वस्थ स्मृता मती व शुभमदनासी, प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये हे ती त्यांचं मंगल करणारी, सदैव चांगलं शुभ चिंतणारी अशी ही देणार देवी आहे. म्हणून या स्वस्थ स्मृता मती व शुभम ददासी याचा अर्थ असा आहे. पुढच्या ओळीमध्ये त्यांनी, पुढच्या चरणामध्ये पुढे आणखीन तिचे काय गुण सांगितले. दारिद्र्य दुःख भय हारिणी का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदा चित्ता. सोपे शब्द आहे. दारिद्र्य दुःख हरण करणारी आहे. का त्वदन्या म्हणजे ही दुर्गा माता दारिद्र्य दुःख भय सगळं दूर करणारी आहे. हिच्यासारखी कृपा करणारी का तद अन्य, कोण दुसरं असणार आहे, म्हणजे तीच एकमेव आहे, दुसरं कोणी नाही. का त्वद अन्य असा तिथं का तदन्य असं जे शब्द आलेला आहे
तर दुसरं कोणी नाहीये, तूच एकमेव आहे, दुसरे कोणीही नाहीये की भक्तांचं दारिद्र्य, दुःख, भय, पीडा, दुःख, अनारोग्य असं जे काही सगळं आहे अनागम्य असणार ती सगळं ती नष्ट करते आहे. सगळ्या प्राणी मात्रांवर कृपेचा वर्षाव करते आहे. अशी ही देय सदार्द्र चित्ता. आर्द्र चित्ता म्हणजे सदैव त्यांच्यावरती कृपा करणारी आहे. त्यांच्या म्हणजे त्या प्राणी प्रत्येक भक्तावरती, प्रत्येक प्राणी मात्रावरती ती कृपेचा वर्षाव करणारी आहे आणि त्यांचं अनारोग्य, त्यांचं दुःख, भय, पीडा, सगळं दारिद्र्य ही सगळं नष्ट करणारी आहे. असा हा दुसरा श्लोक आहे. पुढची जो ओळ आहे, सर्वोपकार करणार सदार्द्र चित्ता. सर्वोपकार करणार, कृपा वर्षाव म्हणजे काय हो? कृपा करणारी आहे. आता तिचं अंतःकरण अर्थातच भक्ताविषयी दयामती, दयामयी आहे, कृपा पूर्ण करणारी आहे. तिचे मन भक्त, कारण ती आई आहे, जगन्माता आहे, त्यामुळं आपल्या भक्तांसाठी ममतेने तिचं मन भरून राहिलेलं आहे आणि ती मातृहृदयी असल्यामुळं ती आपल्या भक्तांवरती सदैव अगदी तिचं अंतःकरणपूर्वक दयाद्रतेनं ती त्या भक्तांची काळजी घेते. या श्लोकामध्ये देवी दुर्गा मातेचे असीम असं करुणामय हृदय, तिची भक्तांप्रती असणारी दया, प्रभाव यांचा आपल्याला हे गुण असलेले आपल्याला या श्लोकामध्ये दिसतात. आणि तिच्या या गुणांनी ती काय करते तर भक्तांचं भय, शोक, दारिद्र्य याची ती मुक्तता करते. तिची ही एक अद्वितीय असणारी अशी ही भूमिका येथे आपल्याला या दुसऱ्या श्लोकामध्ये असलेली दिसते. आता आपण पुढच्या तिसऱ्या श्लोकात, हा श्लोक आपण बऱ्याच वेळा म्हणतो, सगळ्यांना माहितीचा पण आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पहिल्या श्लोकामध्ये आपण आवाहन केलं, दुसऱ्या मध्ये तिची प्रार्थना केली. आता तिला नमोस्तुते, तुला तर नमस्कार करतोय बाई. काय करतोय की हा तिसरा श्लोक दुर्गा देवीच्या सर्वोच्च मंगलकारी ज्या शक्ती आहेत त्यांची स्तुती करणार आहे आणि त्यांची स्तुती करून नमोस्तुते, तुला पुन्हा 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 नमन असो, असं वर्णन याच्यामध्ये आहे. आता सर्व मंगल असणाऱ्या गोष्टींमध्ये ती आहेच. सर्व मंगल मांगल्य म्हणजे मांगल्य असणारी जी गोष्ट आहे ती सगळी शुभकरी असते, ती चांगली असती. आणि सर्व मंगल असणाऱ्या शक्तीमध्ये सुद्धा ती आहे, कारण ही दुर्गा देवी सर्व शुभ आणि कल्याणकारी कार्याचा स्त्रोत आहे. म्हणजे तिच्या म्हणजे तिच्यामुळं सर्व मंगल, सगळं चांगलं शुभकरी होणार असतं. म्हणून आणि त्याशिवाय काय, शिवे म्हणजे शिवाची पत्नी आहे ती. शिवे सर्वार्थ साधिके म्हणजे शिवे म्हणजे शिवाची पत्नी. आणि शिव हा सुद्धा कसा आहे, शांती आणि कल्याणाचं प्रतीक असणारा आहे. आणि त्यामुळे त्याची पत्नी म्हणजे ही शिवा किंवा ही शिवे झालेली. तर त्यांनी म्हणजे शिवे सर्वार्थ साधिके म्हणजे शिवाची पत्नी असणारी तू कशी आहे, तर फक्त भगवान शंकर नाही तर एक तिचे शुभ आणि कल्याणकारी शक्तीचं प्रतीक म्हणून तिचं शिवे हा उल्लेख इथं झालेला आहे. शिवे सर्वार्थ साधिके. आणि सर्वार्थ, आता इथं 4 पुरुषार्थांचा उल्लेख आलेला आहे. सर्वार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे पुरुषार्थ आहेत यांनी युक्त असं म्हणजे प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती या दुर्गा देवीमध्ये आहे. एक त्यामुळे ती आपल्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते. शरण्ये, पण कुणाच्या, सगळ्यांच्याच पूर्ण करते असं नाही. शरण्ये त्र्यंबके गौरी म्हणजे ज्या शिवाच्या
त्या गौरीला, शिवगौरीला म्हणजे ह्या देवीला, दुर्गा देवीला जो शरण येतो, शरण्ये, शरणागता येणाऱ्या अशा भक्तांना येणाऱ्या संकटांपासून ही रक्षण करते, त्यांचं हित करते, त्या भक्ताचं हित साधते. म्हणून इथं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तिच्या पदी त्या भक्तानं लीन व्हायला पाहिजे, शरणागत व्हायला पाहिजे, तरच ती त्याचं कल्याण करणारी असते. म्हणजे ती ताकद जी आहे ती दुर्गा देवी मध्ये. म्हणून त्र्यंबके गौरी, भगवान शिवाची पत्नी गौरी, ती स्वतः सौरवर्णीय आणि शुभ्रता आणि पवित्रता प्रदान करणारी आहे. पार्वती देवीचं कुठेही जरी फोटो असला किंवा तिचं नेहमी स्वरूप दाखवायचं असेल तर म्हणजे शुभ्र धवल अशा रंगामध्ये तिचं वर्णन केलेलं असतं. आणि तो शुभ्र रंग जो आहे तो पवित्रता प्रदान करणारा आहे. आणि म्हणून त्याचं हे प्रतीक इथं दाखवलेलं आहे. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशी तू दुर्गा देवी आहे, तुझ्याजवळ सगळी शक्ती आलेली आता, अशा त्या नारायणीला नमोस्तुते, नमन करताय, नारायणी नमोस्तुते. आता आधी ती शिवाची पत्नी म्हणून झाली, आता नारायणी म्हणजे कोणाची, विष्णूची पत्नी आहे. येथे ती विष्णू पत्नी नारायणी म्हणून तिचा उल्लेख आलेला आहे. तो विष्णू हा सृष्टीचा पालन करता आहे, पालनहार आहे. आणि म्हणून त्याची सगळी जी शक्ती, त्याच्या पाठीमागे असणारी शक्ती कुणाची आहे, नारायणी या देवतेची आहे. म्हणूनच विष्णूच्या पालन करता ह्या शक्तीमध्ये मदत करणारी असा म्हणून तिचा या दुर्गेचा उल्लेख केलेला, या दुर्गा देवीचा उल्लेख केलेला आढळतो. अशा या देवीस माझे नमन असो, माझा नमस्कार असो, आणि ही आम्हाला सदा वंदनीयच असो. नमोस्तुते, जे सदैव तुझं स्तुतिगान तर आम्ही गाणारच आहोत, तुला सदैव आमचं वंदन असो. अशा तू दुर्गा देवीचा इथं त्यांनी 3रा श्लोक संपवलेला आहे. आता पुढचा जो श्लोक आहे याच्यामध्ये त्या दुर्गा देवीचा उल्लेख करताना म्हणजे पहिल्यामध्ये आवाहन झालं, प्रार्थना झालं, आता तिला वंदन झालं. म्हणजे इथं ती या श्लोकाच्या माध्यमांमधून आपल्याला भक्तीच्या तिच्या रूपाची स्तुती वर्णन करतात. ती सर्वोत्तम मंगल करणारी आहे, शांती दयेनं पूर्ण आहे, सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी आहे. आणि ती शक्ती माता शरण आलेल्या भक्ताला नक्कीच काय करते, भक्ताला अभय देऊन पवित्रता पूर्तता देणारी आहे. म्हणजे नुसतं त्याचं संकट हरण करत नाही, तर ती त्याला अभय देते, त्याला पवित्र करते, म्हणजे त्याच्या मनामध्ये सोज्वळ विचार, चांगले विचार प्रदान करते आणि पूर्तता करते त्यांची. असं उल्लेख या श्लोकामध्ये, विविध आणि दिव्य गुणांचा उल्लेख या श्लोकामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आता श्लोक नंबर 4 आणि 5 हे दोन्ही श्लोक जे आहेत, हे दोन्ही बऱ्याच वेळेला एकत्र अभ्यासला तरी सुद्धा चाललंय, कारण पहिला त्याच्यामध्ये एकच ओळ आहे, शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. आता शरणागत दीनार्थ या ओळीचा अर्थ आपण बघूया. आणि 5वा जो श्लोक घेतलाय, सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. बघा, पहिल्या 4थ्या श्लोकामध्ये तिला नारायणी नमोस्तुते म्हणतात आणि 5व्या श्लोकामध्ये तिला दुर्गे देवी नमोस्तुते म्हटलेलं. आणि भयभ्यस्त्राहिनो देवी म्हणजे भय पासून त्राहिमाम करणाऱ्या, म्हणजे त्या भीतीपासून सगळ्यांना दूर करणारी अशी तू दुर्गा देवी आहे. म्हणून इथं माता दुर्गा ही आहे की परोपकारी, सर्व शक्तिमान स्वरूप, सर्व शक्तिमान स्वरूप असणारी अशी सगळ्यांचं दुःख हरण करणारी आहे, असं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आपल्याला दिसतंय. आता शरणागत दीनार्थ परित्राण परायणे, इथे तिच्या चरणाशी जो त्रस्त, गांजलेला किंवा जो भयभीत झालेला आहे, असा जर तिच्या चरणाशी लीन शरण होऊन आला तर त्याचं ती संकट करते. म्हणजे सर्व भावे शरण आलेल्या आपल्या भक्ताचं, दीन लोकांचं दुःख आणि दारिद्र्य दूर करण्याचं काम, त्यांचं रक्षण करण्याचं काम ती सदैव त्यासाठी
तत्पर आहे असं या श्लोकामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे दुःख पीडा नाश करण्याचं काम असं तिथं दिसतंय. आणि ह्या दुर्गा मातेला माझा नमस्कार असो. शरणागत दीनाथ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. म्हणजे विष्णू पत्नी अशी ही जी देवी आहे दुर्गा देवी, हिला माझा नमस्कार असो. म्हणजे भक्तांचं संरक्षक असं म्हणून जो हा तिचा महान गुण जो आहे, हा देवीचा महान गुण ह्या श्लोकातल्या ह्या ओळीमध्ये दिसते. म्हणजे शरणागत आलेल्या भक्तांचं एक संरक्षक कवच बनून त्यांचं रक्षण करण्याचं काम ही दुर्गा माता करताना आपल्याला दिसते. 5व्या श्लोकामध्ये ते असं सांगतायत, सर्व स्वरूपे सर्वेश. आता सर्व स्वरूप म्हणजे सर्व व्यापकता, सर्व हिचं स्वरूप जे आहे ते कसं आहे, सर्व व्यापक. कारण ती सर्वोत्तम आहे, सर्वोत्तम आहे, सर्वात्मक आहे, सर्व व्यापक आहे. असं तिचे गुण आपण ललिता सहस्रनामाचा अभ्यास करताना आपण त्या शक्तीचे हे गुण बघितलेले आहे. मग अशी ही देवी माता जी आहे ही सर्व समावेशक आहे. बघा, सगळ्यात म्हणजे जातीचा उल्लेख म्हणून करत नाहीये, पण सगळे आपण सनातन हिंदू संस्कृतीचे जे लोक आहेत ते सगळे जण कोणत्या ना कोणत्या देवीच्या रूपाला भजत असतात, म्हणजे त्याची उपासना करत असतात. त्यामुळे ती सगळ्यांमध्ये समावेशक आहे. मग ती काही वेळेला चंडिका रूपामध्ये ती असते, कधी कालिका रूपामध्ये असते, कधी रुद्राणी रूपामध्ये असते. म्हणजे तिचं रूप वेगळं असेल भले, परंतु प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये असणाऱ्या देवीमध्ये ती सर्व समावेशक असल्याची जाणीव झालेली आहे. म्हणजे ती दुर्गा देवी सगळ्या देवींच्या रूपामध्ये आहे. नवरात्रामध्ये तिची जी नवरूप आपण म्हणतो, ब्रह्मचारिणी, शैलपुत्री, कुष्मांडा, अशी बरेच कालरात्री, कात्यायनी वगैरे, ही सगळी जी रूप आहेत ही सगळ्या रूपांमध्ये ती आहेत. म्हणजे सर्व समावेशक रूप तिचं आहे. त्यामुळे सगळ्या भक्तांना धरून जाणारी ती आहे. तिच्या ठाई सगळा पराक्रम आहे. आणि अशा देवीची स्तुती आपण करतो आहोत. म्हणून तो भक्त काय म्हणताय, सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती संबंधिते. म्हणजे ही दुर्गा माँ जी आहे ती कशी आहे, सर्व व्यापक आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये तिचं सहाय्य आहे. आणि ती विद्यमान देवी प्रत्येक ठिकाणी आपले कार्य करतच असते. माग मला वाटतं आपल्याला संध्याताईंनीच ती गोष्ट सांगितली होती की एक प्रेत निघालेला असतं, विष्णू आणि लक्ष्मी यांचं भांडण चालतं की कोण श्रेष्ठ कोण. विष्णू म्हणतात नाही नाही मी सगळं चालवतो, मी श्रेष्ठ आहे. मग लक्ष्मी म्हटली नाही नाही मी श्रेष्ठ आहे, माझ्या शक्तीशिवाय का भगवती आपल्या देवी भगवतीच्या याच्यामध्ये वाचनात आलंय का कशात आलंय मला आठवत नाही, पण ती गोष्ट आहे की त्यांनी भरपूर मुसळधार पैशाचा पाऊस पडला आणि सगळेजण जे प्रेत होत त्याला बाजूला ठेवले आणि तो पैसा गोळा करायला लक्ष्मीच्या मागे लागले. आणि लक्ष्मी चंचल आहे, लक्ष्मीच्या मागे सगळे लोक लागले. तो आपण प्रेत घेऊन निघालेला आहोत हेही क्षणभर ते लोक विसरून गेले. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्यांनी म्हटलं की हा चंचल आहेस तू पुष्कळ इतकी. कारण विष्णूंनी काय केलेलं तर भरपूर पैसे देऊन लोकांना त्यांना वाटलं की आपल्या बाजूने होतील सगळेजण. पण लक्ष्मींनी त्यांना सांगितलं की पण जी चेतना शक्ती, त्या जो मृतप्राय शरीर आहे त्याच्यामध्ये असणारी जी चेतना शक्ती आहे ती जर पुन्हा जागृत झाली तर काय होणार आहे, तो पुन्हा जिवंत होणार आहे. म्हणजे आपल्यामध्ये असणारी चेतना शक्ती जी आहे ती ही लक्ष्मी दुर्गा माता आहे. आणि ह्या विष्णू जे आहे हे काय करतायत, ते फक्त ते घेऊन पुढे जाण्याचं काम करतायत. म्हणजे चलन करण्याचं, पालन करण्याचं काम करतायत. पण त्याच्यामध्ये शक्ती प्रदान करण्याचं काम कोण करते, तर ही दुर्गा देवी, ही शक्ती देवता करते आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी ती अदृश्य स्वरूप, आपल्याला म्हणतात विष्णू हा पालन करता आहे, परंतु अदृश्यपणे पाठीराखी म्हणून ही शक्तीच त्याच्या पाठीमागे आहे आणि ती आपलं कार्य करतच असते. म्हणून सर्वेशे म्हणजे सगळ्या ईश देवलोक यांची ईश्वरी शक्ती सुद्धा हीच आहे, त्यांची अधिपती आहे, ती मुख्य आहे. मला वाटतं आपण देवी भागवत जेव्हा वाचतोय तेव्हा
मला वाटतं तो स्कंद येऊन गेलाय की नाही अजून माहित नाही मला, पण त्याच्यामध्ये ती भगवती देवी त्या विष्णू, शंकर आणि ब्रह्मा यांना आपल्या एका अर्थामध्ये म्हणजे विमानामध्ये बसवती आणि सगळ्या ब्रह्मांडाची चक्कर आणून घालून आणती, म्हणजे फिरवून आणती त्यांना आणि त्यांना सांगते की मी सगळीकडे आहे. तुम्हाला वाटत असेल की मी ब्रह्मा, मी सगळं चालवतोय, निर्मिती करतोय, विष्णू सांगतोय मी पालन करताय, शंकर म्हणतोय मी संहार करतोय, तुम्ही काही करत नाही. ही सगळी जी शक्ती आहे ती माझी आहे, माझ्यामुळे हे सगळं होतंय हे तिला दाखवायचं होतं. म्हणजे तुमच्यामध्ये असणारी जी शक्ती आहे तीच जर नष्ट झाली तर तुमचं कार्य अपुरं आहे. म्हणून सर्वेशे, सगळ्या देवांची, सगळ्या देवलोकांना सुद्धा ही ईश्वरी शक्ती आहे. म्हणूनच त्यांची सगळ्यांची अधिपती, सगळ्यांची मुख्य अशी ती आहे. सर्व शक्ती समन्विते, सगळ्या शक्ती, तिच्या कला यांनी ती युक्त आहे. या श्लोकामध्ये त्यांनी सर्व स्वरूपे, सर्वेशे, सर्व शक्ती समन्वित, सगळ्या शक्तींनी एकत्रित ती आहे. म्हणजे सगळ्या तिच्या सामर्थ्यांनी, सगळ्या कला गुणांनी युक्त आहे. तिच्या सामर्थ्याची कल्पनाच करता येत नाही इतके गुण तिच्याकडे आहेत. म्हणून ती सर्व शक्ती समावेशक आहे असं म्हटलं जातं. भयभ्रस्त्राहिनो देवी, म्हणजे त्या दुर्गा देवीला विनम्र भावाने आता ते आपण फक्त प्रार्थना करतोय की हे देवी माझे, सगळ्या प्रकारच्या भीतीपासून आमचं रक्षण कर. तू माता आहेस, तू तुझ्या भक्त वत्सल अशा कृपेनं तुझ्या भक्ताचे नेहमीच रक्षण करशील, अशा तुला माझा विनम्र भावाने. म्हणून त्यांनी म्हटले भयभ्रस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. अशा या दुर्गा देवी मी तुला अतिशय विनम्र भावानं शरणागत आलेलो आहे, तुला नमन करतोय, नमस्कार करतोय. म्हणजे इथं त्या भक्ताची विनयशीलता दिसते. ह्या श्लोकाचा जर पाठ केला, म्हणजे हे जे प्रत्येक श्लोक आहेत, आधी सुरुवातीला सांगितलं होतं की सप्तशती मध्ये असणारे सगळे श्लोक हे एक एक मंत्र आहे. म्हणजे आपल्याला जर काही भीती असेल, काही संकट असेल आणि आपण जर हा श्लोक, म्हणजे हा जर श्लोक म्हटला शरणागत दीनार्थ, म्हणजे हे दोन श्लोक मिळून शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी नारायणी नमोस्तुते सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. या स्तोत्राचं जर पठण आपण केलं तर आपल्याला नक्कीच ती सगळ्या संकटातून बाहेर काढणार आहे. आपल्याला मुक्तीही संपादन करता येणार आहे या मंत्राच्या पठणानं. म्हणून या श्लोकाच्या पठणानं आपण मातेकडे तिला प्रार्थना करायची, तू सर्वव्यापी आहेस, सर्वश्रेष्ठ आहेस हे आम्हाला अगदी मान्य आहे, आणि त्यामुळं माझ्या जीवनामध्ये असणारे जे चिंता भय यापासून मला मुक्ती हवी आहे, ही प्रार्थना मी तुझ्याकडे करतोय. म्हणूनच या श्लोकात शरणागत असणाऱ्या भक्ताला ती नक्कीच संकटातून बाहेर काढणार आहे आणि त्याला मुक्तीही प्रदान करणार आहे. हा विश्वास या दुर्गा देवी विषयी भक्ताला वाटतो आहे. असं या 4थ्या आणि 5व्या श्लोकाचा अर्थ थोडाफार आहे. आणि त्यामुळं मंत्र म्हणून या 108 वेळा या स्तोत्राचं पठण, या स्तोत्राचं म्हणजे पठण बऱ्याच वेळा केलं तर त्याचाही आपल्याला चांगला अनुभव येतो. पुढचं जे आहे रोगान शेषान पंसी तुष्टा, पुढचा 6वा श्लोक आहे दृष्टा तू कामान सकलान विष्टा त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्या श्रेयतां प्रयांती. त्याच्यामध्ये या 6व्या श्लोकामध्ये ती भक्तांवरती जी कृपा करणार आहे ती कृपा आणि त्यांना देणारी शक्ती प्रदानता याविषयी उल्लेख आहे. म्हणजे प्रत्येक श्लोकामध्ये एक वेगवेगळी शक्ती, तिचं दैवी गुण आपल्याला दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये ती कोणती शक्ती प्रदान करणार आहे, कशा प्रकारची कृपा करणार आहे ह्याविषयी आपण बघणार आहोत. श्लोकामध्ये शब्द आहेत रोगान शेषान पंसी तुष्टा, म्हणजे हे दुर्गा माता जर पीडित भक्ताला ती प्रसन्न झाली, तिच्या भक्तीने जर संतुष्ट झाली, पंसी तुष्टा, तुष्ट होणे म्हणजे प्रसन्न होणे, रुष्टा म्हणजे रागवली, म्हणजे जर ती भक्तीने त्याच्या संतुष्ट झाली तर भक्तांचे रोग हरण, दुःख हरण असं करण्याची ताकद त्याला प्रदान करते.
म्हणजे आपल्यामध्ये असणारे जे रोग आहे किंवा आपल्यामध्ये असणारी जी पीडा आहे ती आपणच नष्ट करू शकतो. फक्त तेवढी ताकद आपल्याला ह्या देवीनं द्यायला पाहिजे. आणि त्यामुळं ते काय, तो भक्त काय म्हणतोय, हे दुर्गा माता पीडित भक्ताला, तो रोगानं पीडित आहे आणि त्या भक्ताला, पीडित भक्ताला त्यापासून बाजूला करण्यासाठी ती तुष्ट व्हायला पाहिजे, प्रसन्न व्हायला पाहिजे. आणि मग आपोआपच ती प्रसन्न झाली तर भक्ताचं रोग हरण होणार आहे आणि ते हरण करण्याची ताकद ती त्याला प्रदान करते. समजा पायामध्ये शक्ती नाहीये, ती प्रसन्न झाली तर आपोआप थोडी थोडी पायामध्ये शक्ती यायला लागेल, चालायला यायला लागेल. चालायला यायला लागलं की आपोआपच त्याला काही काही कृती करण्यासाठी सहजता येऊ लागेल. म्हणजे बघा, एकातून एक त्याचा सगळा एक एक गोष्टी घडत जाऊन त्याची पीडा दूर होऊ लागते. दृष्टा तू कामान सकलान भिष्ट. काही वेळेला काय होतं, आपण म्हणतो की काय आमच्याकडं काय चुकलंय कोणास ठाऊक, देवी आमच्यावर रागवली आहे वाटतं, म्हणून आम्हाला असं हे सगळं पीडा सहन करावी लागते. रुष्टा तू कामान म्हणजे आम्ही, तू जरी भक्तांवर रुष्ट झालीस, असंतुष्ट झालीस, तरी सुद्धा ती अहित कधी तो भक्ताचे करणार, रागवेल, दोन तडाखे देईल, म्हणजे आपल्याला जाणीव करून देईल की काहीतरी तुझ्याकडनं चुकले म्हणून तुला हे सहन करावं लागतं. पण अहित मात्र ही दुर्गा देवी कधीच करणार नाहीये, कारण हानिकारक परिणाम हानी होऊ देत नाही. भक्ताची हानी होईल, भक्ताला इजा होईल असं मात्र ती कधी रागवेल नक्कीच, परंतु त्याची हानी अहित असं ती कधीच करणार नाहीये. कारण भक्तांसाठी ती अत्यंत प्रेम असतं. सकला दृष्टा तू कामान सकलान अभिष्टान, अभिष्टान म्हणजे अभिष्ट चिंतन करणारी आहे, सगळ्यांच्या विषयी अगदी योग्य परिणाम. अभिष्ट चिंतन म्हणजे काय, योग्य चिंतन, त्यांच्यासाठी योग्य विचार करणारी आहे, महत्व असणारी ही देवी आहे, भक्तांवर अत्यंत प्रेम असणारी देवी आहे. मग ती त्या भक्ताचं अयोग्य काही करेल का, अहितकारी करेल का? म्हणून तो या श्लोकामध्ये ते सांगतायत, रोगान शेषान पांसी तुष्टा पृष्ठा तू कामान सकलान अभिष्टान त्वामाश्रिता नान विपन्नराणा. आता पुढे ते आणि दोन आणखी काय, त्वामाश्रिता, आता कोणावरती ती नक्की त्या भक्ताला नक्की कृपा करणार आहे, पण केव्हा, त्वामाश्रिताना, तुझ्या आश्रयाला आले तर. ते काय करणार आहे, डॉक्टर करतात असं, देवी बिवी कुठं काय शक्तीने करतात काय बरं कोणाला, काही नाही होत त्या देवीच्या कृपेनं, डॉक्टराची औषधच घेतली पाहिजेत अशी ज्यांची. तुम्ही डॉक्टरी शक्तीच्या जोराला, औषधांच्या जोराला परत अध्यात्माची जर जोड दिली, भक्तीची जोड दिली, तर तो रोग, ते पीडा हरण करण्यासाठी लवकर मदत होते. औषध गोळ्या यायलाच पाहिजे, त्याबद्दल अजिबात नाहीये, परंतु त्याचबरोबर श्रद्धेची जोडही त्याला देणं गरजेचं आहे. आपण तेवढं तिचं, म्हणजे त्यासाठी काय करायला पाहिजे, तिच्या आश्रयाला जायला पाहिजे. संकटकाळी असलेल्या, म्हणजे मी संकटामध्ये आहे, मला पीडा होते, मला रोग झालेला आहे, याचं हरण करण्यासाठी तुला मी शरण आलेलो आहे आणि मला माहितीये की तू तुझ्या भक्ताचं हित कधीच करणार नाही आणि त्याचा नाशही होऊ देणार नाहीये. म्हणूनच म्हणजेच तू नेहमीच त्याचं रक्षण करत्री आहे. त्वामासिताना विपन्नराणा, विपन्न म्हणजे दुःख, त्या दुःखापासून तू त्याला दूर करशील, पण त्याचं हित कधीच करणार नाहीये, तू नेहमी त्याचं रक्षण करणार आहे. त्वामाश्रिता या श्रेयताम प्रिया, म्हणजे जे तुला शरण येतात ते इतर पीडित लोकांना सुद्धा सहाय्यकारी होतात, त्यांनाही आश्रय देतात, त्यांचेही संरक्षण करतात. म्हणजे बघा, आपल्याला जर एखाद्या मंत्राच्या प्रभावाचा गुण आला तर आपण सांगतो की नाही, मला ना त्यावेळेस खूप त्रास होत होता, पण मी इतकं, मला त्या माझ्या ऑपरेशनच्या वेळेला मी अगदी सतत नेहमी नामस्मरण करत राहिलो. बघा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय, मी सारखं म्हणत राहिलो आणि मला काही वेदनाच जाणवल्या नाही. म्हणजे हा जो एक आपला अनुभव असतो, हा आपण दुसऱ्याला जेव्हा पीडा होते तेव्हा आपण म्हणतो, अरे रे, तुला एवढा त्रास होते, बघ रे, थोडस नामस्मरण घेऊन करून बघ, त्याच्याने तुझी थोडी पीडा कमी होईल, म्हणजे तुझं दुःख तुला विसरायला होईल. वेदना ह्या शारीरिक होणारच असतात, परंतु त्या विसरायला लावणार आहे काय,
तर हे नामस्मरण तिची शक्ती, ते नामाबरोबर ती शक्ती येते आणि आपोआपच ती इतरांनाही आपल्याला संरक्षण देण्यास सहाय्य करते. आणि ही शक्ती म्हणजे स्वतः बरोबरच, म्हणजे आपल्या स्वतःलाही काही पीडा नसतात असं नाहीये, परंतु इतरांचं जर काही आपल्याला बघितलं आणि आपण त्यांना काही सुचवलं तर स्वतः बरोबरच इतरांच्याही भल्याचाही विचार आपण त्याला देतो. इथंच आपल्याला ही भगवती देवी आपल्याला काय करते, इतरांच्या भल्याचाही विचार प्रदान करण्याची शक्ती देते. म्हणजेच ही आपल्या भक्ताचं रक्षण करते आणि भक्ताचा जो एक कोण सखा असेल त्याचं सुद्धा रक्षण करते. म्हणजे अशी ही रक्षण कर्त्री रे त्वाम आश्रिता, तुझ्या आश्रय आलेल्या सगळ्या भक्तांचं तू रक्षण करणारी आहे आणि तू तुझ्याकडे आलेल्यांचा कधीही निराश तू त्यांना करणार नाहीस, त्यांचं अहित कधी करून देणार नाहीस, त्यांचा नाशही तू होऊ देणार नाहीस. ही खात्री त्या भक्ताला आली पाहिजे, पण त्यासाठी त्यांनी तिचा आश्रय घेतला पाहिजे. नाहीतर काही जण आसुरी शक्तींकडे जातात, मग ते करणी करणे गंडे उतारे हे, पण त्याचा उपयोग नाही. आपण त्यावेळेला जर एखाद्या देवदेवतेचं आश्रय घेतला तर ते नक्कीच आपल्याला सहाय्यकारी होतात, रक्षणकर्ते होतात, आपलं एक प्रकारचं संरक्षक कवच बनतात. म्हणजे स्वतः बरोबर भक्तांचं रक्षण करणं हेच आपण सुद्धा शिकायचंय. म्हणजे फक्त माझ्या पुरतं नाही तर दुसऱ्याचं सुद्धा थोडं भलं चिंतायचं, हे या गोष्टीतून आपल्याला शिकायचंय. म्हणजे देवी आपल्याला सांगते, हे विचार आपल्याला ती प्रदान करते. या श्लोकामध्ये दुर्गा मातेची दिव्य अशी करुणामयी शक्तीची स्तुती केली आहे. ती भक्ताचे रोग चिंता दूर करतेच, त्याच्या अहितकारी इच्छांचा नाश करते आणि त्याच्यासाठी एक सुरक्षित असे संरक्षक सहाय्यक कवच बनवते. कारण तो भक्त जो असतो तो इतका खचलेला असतो की काय आता माझं काही खरं नाही, आता माझं संपलं, आता थोडे दिवस राहिले, मला आता ह्याच्यातनं बाहेर पडू दे, मला आता नाही जगायचं, इथपर्यंत विचार त्या पीडित रोगी माणसाच्या मनामध्ये येऊन असतात. म्हणजे अहितकारी विचार असतात, पण ते विचार बाजूला काढण्याचं काम ही दुर्गा देवी करते. त्याच्या सगळ्या इच्छांचा जो नाश झालेला असतो त्या हळूहळू त्या इच्छा पूर्ती करण्याचं काम ही करत असते. एक संरक्षक सहाय्यक सुरक्षित बनवते, निस्वार्थपणे कार्य करण्यास त्याला प्रवृत्त करते आणि सर्व भावे तुला जो शरण येतो त्या शरण येणाऱ्यांवर कधी संकटच ती येऊ देत नाही. म्हणजे त्यापासून ती आधीच त्याला वाचवते. तू पडणार आहे हे तिला अगोदरच कळलेलं असतं, त्यामुळे ती काय करते, पाठीमागं कसला तरी आवाज करते आणि आपल्याला पाठीमागं वळायला लावती. आपण पाठीमागं वळलो की पुढे जे काय पडणार आहे ते आधी पडून जातं. आपल्या डोक्यात पडणार ते आपोआप आधी पडलेलं असतं. ही जी सुरक्षितता आहे, संरक्षक आहे, ती नेहमी आपल्याला करते. म्हणजे भक्तांचं आणि इतरांनाही सहाय्यक करून त्यांचीही संकटे नाश करून त्यांना धीर देण्याचं. आपल्याला जर धीर मिळाला तर आपण इतरांनाही काहीतरी धीर देऊ शकतो. आपणच खचलो तर इतरांना काय आपण धीर देऊ शकणार. त्यामुळं जेव्हा आपण कोणाही एखाद्या पेशंटला बघायला जातो तेव्हा आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगने बोलायला पाहिजे, नेहमी चांगलं बोलायला पाहिजे, अहितकारी असं न बोलता हितकारी बोलायला पाहिजे. हे सांगण्याचं काम या श्लोकामध्ये या दुर्गा देवीच्या माध्यमातून आपल्याला कळतंय आणि आपण तेच करायचंय. म्हणजे संकट नाश करण्याचं ती काम करणार आहे आणि धीर देण्याचं काम आपण करायचंय त्या भक्ताला जो पीडित आहे आणि दुःख याच्या पाठीमागं लागलेलं आहे. ती ते नाश करण्याचा प्रयत्न करणारच आहे, त्याला पण शक्ती देणारच आहे. पण बाह्य शक्ती ज्या आहेत आपल्यासारख्या मित्रांच्या, साह्याच्या, सख्यांच्या, तर त्यांनी ते मात्र कार्य आपण पार पाडायचंय. आपल्यामध्येही ते गुण यायला पाहिजेत, असं या 6व्या श्लोकाचा अर्थ आहे. आता शेवटचा हा एका श्लोक राहिलेला आहे, 7वा श्लोक असा आहे. आता शेवटचा अंतिम श्लोक आहे या दुर्गा सप्तश्लोकी मधला. यामध्ये मातेमध्ये असणारी समस्त दुःख भयनाश करण्याची दुष्ट प्रवृत्ती, विनाशकारी शक्ती, या सगळ्यांचे उच्चाटन करण्याची शक्ती दुर्गा मातेमध्ये आहे. आपण प्रत्येक श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वोच्च असा शब्द आलेला आहे. म्हणजे अंतिम श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलंय, सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी आहे.
सकळ अखिल जगताची ईश्वरी माता आहे ती. आणि त्यामुळं कोणत्याही सर्व बाधा प्रचंड कोणत्याही कार्यामध्ये जर विघ्न येत असतील तर त्याचे शमन करण्याची शक्ती फक्त आणि फक्त ह्या दुर्गा मातेकडे आहे आणि ते ती कार्य करते. आपण जर तिला कळकळीनं तेवढी प्रार्थना केली असेल तर नक्कीच आपल्यावर आलेलं अनपेक्षित असं जे विघ्न आहे ते पार पाडलं जातं आणि आपलं कार्य योग्य प्रकारे पार पडतं. त्रैलोक्य म्हणजे तीनही लोकांची अधिष्ठात्री अशी ईश्वरी देवता आहे. अर्थात स्वर्ग पृथ्वी पाताळ यांची ती स्वामिनी आहे. आणि त्यामुळं एकमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम. हा श्लोक म्हणताना दोन्ही ओळी मिळून म्हणायचं आहे. सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एकमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम. म्हणजे एकमेव त्वया कार्य म्हणजे मी स्तुती करतो हे भगवती देवी, हे देवी, हे भक्त मी तुझा स्तुती करतोय, तुझ्याकडे प्रार्थना करतोय की आमचे एकमेव कार्य आहे. कोणतं कार्य? तर तू शत्रूंचा विनाश कर. आता हे शत्रू कोणते आहेत? आपले षड्रिपू. आपल्यामध्ये असणारे जे षड्रिपू आहेत त्या सगळ्यांचं, हे जे शत्रू आहेत हे सगळे आपलं जे ऱ्हास करतायत तो ऱ्हास मुख्यतः ह्या षड्रिपूंमुळे होतोय. आणि ह्या दुष्ट शत्रूंचं नाश करण्याचं काम तू एकमेवाधिक. आपोआपच आपल्यामधले जर लोभ मोह मद मत्सर हे सगळं जर आपोआप गेलं ना, जास्त राग आला नाही तर आपोआप बीपी वाढणार नाही. लोभ कशाची हाव धरली नाही तर आपोआपच आपल्याला दुसऱ्याबद्दल असूया वाटणार नाही. आणि मग डोक्यात सारखे तेच विचार मग आपोआपच आपण चक्कर येऊन पडणार नाही. म्हणजे बीपी लोही होणार नाही, बीपी हाय होणार नाही. हे जे सगळं आहे हे या शत्रूंपासून, या विनाशकारी शत्रू जे आहेत यापासून आमचं संरक्षण कर. या शत्रूंचा विनाश कर. म्हणजे आमचं रक्षण तू करणारच आहेस पण आमच्या ह्या शत्रूंचा आधी तू विनाश कर. म्हणजे हे जगदंबे, हे देवी माते, संसारातील आसक्ती, नानाविध अडचणी या सर्वांपासून तू आमचे संरक्षण कर. तुझ्या कृपेमुळे काय होणार आहे? भक्तगण हे संकटांपासून दूर राहणार आहेत आणि सदैव अशीच कृपा दृष्टी अभयवर तू भक्तांवर ठेवतेस आणि हे कृपा करण्याचे व्रत तू कायम पार पाडतेस. अस्मत् वैरिविन त्वमे एकमेव त्वया कार्य. तुझं एकमेव कार्य काय? तू जे कार्य करतेस ते काय कार्य पार पडतेस? तू भक्तांवरती कृपा करण्याचं व्रत घेतलेलं आहे. भक्तांवर कृपा दृष्टी करून त्यांचं रक्षण करण्याचं व्रत तू अवलंबलेलं आहेस आणि ते कार्य तू कायम पार पाडतेस. आणि त्याच्या योगाने आमच्यासारख्या भक्तगणांमध्ये अंगीभूत असणारे जे 6 शत्रू आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे दुर्गुण, हे भयंकर आमचे विवंचना, या सगळ्यांचं समूळ उच्चाटन तू कर. आणि तू आम्हा भक्तांच्या जीवनात सदाचार, सद्विचार, सदुच्चार यांची वाढ कर आणि सत्कर्माकडे, सत्प्रवृत्तीकडे आमची वृत्ती वाढीस लागू दे. ही कृपा तू आमच्यावर कर. असं या शेवटच्या अस्मत् वैरी, आमचे जे वैरी आहेत त्यांचा सगळ्यांचा नाश कर आणि एकमेव कार्य काय कर? तू आम्हाला या सगळ्या शत्रूंचा नाश केलास की आपोआपच आम्ही सदा सत्प्रवृत्तीकडे वळू आणि आमची वृत्ती चांगली होईल. आणि हे 7 श्लोकी दुर्गा स्तोत्र म्हणजे साधक भक्तांना आध्यात्मिक आत्मिक संरक्षण आणि साफल्य प्रदान करणारे एक प्रभावी साधन म्हणून याची गणना केली जाते, असं हे मानलं जातं. या स्तोत्राचा महिमा असाच सांगितला जातो की ह्याच्यामुळे आपले आध्यात्मिक प्रगती होते. कारण आपल्याला कळतं की आपण काय करायला पाहिजे, कुणाला शरण जायला पाहिजे, त्याच्यामधले कोणते चांगले गुण, हे आध्यात्मिक प्रगती आपल्याला कळते. आत्मिक शक्ती जी आहे ही आपली वाढी. म्हणजे आपल्याला कळतं की दुर्गा देवीची महामाया जी आहे ती महामाया माझ्या अंतर्गत आहे.
पण त्या माया मोहामध्ये मला अडकायचं नाहीये, तर त्यापासून दूर लोटून तिला शरणागत व्हायचंय, लीन व्हायचंय, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपण आपलं संरक्षण पण तिच्या कृपा प्रसादानं करून घ्यायचंय. आणि साफल्य, आपल्याला तर सगळ्याचं फल हवंच असतं. चांगलं साफल्य म्हणजे चांगलं फळ हवं आहे. आणि त्या साफल्या प्रदान करण्याचे प्रभावी साधन हे दुर्गा स्तोत्र आहे. आणि मनाचे चांचल्य या दुर्गा स्तोत्राच्या पठणानं जात, स्थिर बुद्धी प्राप्त होते, नकारात्मकता जाऊन सकारात्मक विचार येतात आणि वाईट नजरांपासून सुद्धा आपलं संरक्षण होते. याच्या पठणाने मानसिक शक्तीमध्ये सुद्धा म्हणजे आपली मनाची दृढता सुद्धा त्यामुळे होते, की मन दृढ होतं की नाही, काही नाही, मला काही होणार नाहीये, माझ्या पाठीमाग भरभक्कम असा देवीचा कृपा आशीर्वाद, तिचा कृपा प्रसाद आहे, शुभ फल देणारी ती माझ्या पाठीशी आहे, माझं काय वाईट होणार आहे, माझं चांगलंच होणार अशी दृढ भावना आपल्या मनामध्ये येते. म्हणजे आध्यात्मिक उन्नती आपली होते. दुर्गा मातेच्या कृपा आशीर्वादाने समृद्धी, सफलता आणि सगळं मंगलमय होतं. शारीरिक व्याधी आणि मानसिक रोगही बरे होतात. आणि पाठक भक्ताला, जो या स्तोत्राचं पठण करतो त्या भक्ताला सकारात्मक दिशा दाखवून हे मार्गदर्शन करते. जीवन सफल बनवण्यासाठी आध्यात्मिक शक्ती प्रदान करते. पहिल्या श्लोकामध्ये जे शंकरानं देवीला विचारलं होतं की तूच आता मार्गदर्शन कर, तर तेच मार्गदर्शन या 7ही श्लोकांमधनं तिनं आपल्याला करून दाखवलं. म्हणजे सप्तशतीच्या मोठ्या ग्रंथामधले फक्त हे 7 मंत्र तिने बाजूला काढले आणि त्या मंत्रांचा अर्थ समजावून घेऊन आपल्यासारख्या भक्तांना तिने दाखवून दिले, मार्गदर्शन केले की हे स्तोत्र जर तुम्ही पठण केलं तर तुमचं जीवन नक्कीच सफल होणार आहे आणि तुम्हाला आध्यात्मिक शक्ती. आणि हे पठण करण्याची बुद्धी केव्हा होणार आपल्याला, तर जेव्हा आपल्याला आध्यात्मिक ओढ लागलेली असते. दुर्गा स्तोत्र म्हणजे काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा झालेली असेल, म्हणजे आपोआप आध्यात्मिक शक्ती सुद्धा त्यामुळे प्रदान होते आणि ती वाढीस लागते. आणि हे सगळं देण्याचं काम कोण करतं, तर ही दुर्गा देवीच करते. आपल्या सगळ्या पाठक भक्तांना, साधक भक्तांना तिने अशीच सगळी शक्ती प्रदान करू दे आणि सर्व शुभ मंगल होऊ दे, सगळ्यांना चांगलं चांगलं सगळं शुभ फल मिळू दे, हीच प्रार्थना त्या भगवती देवीच्या चरणी शरणागत होऊन प्रार्थना करते. थोडंफार मला जे काय या स्तोत्राविषयी वाटलं, अर्थ कळला, तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. जे काय चांगलं कळलं असेल तुम्हाला तर ते त्या भगवती देवीची कृपा आहे. जर काय नसेल मला चांगलं सांगायला आलं तर ती माझी चूक आहे, ते मलाच ते समजलेलं नाहीये. ते भगवती देवी आपल्यावरती कृपा करू दे, हीच तिच्या चरणी प्रार्थना करते. आणि हे तिच्या चरणी अर्पण करून मी माझं जे थोडस स्तोत्राचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण तेला इथंच विराम देते. ओम नमो भगवते देव्यै नमः. श्री महालक्ष्मी देव्यै नमः. श्री महाकाली देव्यै नमः. श्री महादेवी देव्यै नमो नमः.